नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा 2026 TET पेपर 1 व 2 या विषयाची मागील वर्षी परिसर अभ्यास या विषयाचे विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या केतरी या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. सूर्यमालेतील कोणत्या दोन ग्रहाच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आढळतो? बघा, सूर्यमालेतून असे कोणते दोन ग्रह आहे की त्यांच्या दरम्यान म्हणजे त्यांच्या मध्ये लघुग्रहाचा पट्टा आढळतो? तर ते कोणते ग्रह आहेत? तर मंगळ व गुरु. तर मंगळ ग्रहाची ओळख काय आहे? तर मंगळ ग्रह हा काय आहे? लाल ग्रह या नावाने ओळखला जातो. तर पर्याय क्रमांक बी, मंगळ व गुरु. प्रश्न क्रमांक 2. मॉम ही भारताची महत्त्वाची अंतराळ मोहीम कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे? बघा, जी मॉम ही काय आहे? भारताची एक महत्त्वाची अंतराळ मोहीम आहे. ती कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे? तर निश्चितच ती कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक बी, मंगळ या ग्रहाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 3. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? बघा, पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? तर त्याला आपण काय म्हणतो असतो? परिवलन म्हणतो. पर्याय क्रमांक बी, परिवलन. आणि जर पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे याला परिवलन म्हणतात आणि पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे याला काय म्हणत असतात? परिभ्रमण असं म्हणत असतात. हा पण प्रश्न कधी कधी परीक्षेला येऊ शकतो, त्याच्यामुळे हे पण लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4. लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? बघा, लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? तर लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतात. पर्याय क्रमांक सी, 366. आणि साधारण वर्षामध्ये किती दिवस असतात? 365 असतो. आणि लीप वर्ष एकूण किती वर्षाला येते? तर ते जर तुम्हाला प्रश्न विचारला तर ते एकूण 4 वर्षाला येत असते लीप वर्षामध्ये. आणि लीप वर्ष आपण कशाला म्हणतो? तर लीप वर्ष ज्या वर्षाला 4ने निशेष भाग जातो त्याला काय म्हणत असतात? लीप वर्ष म्हणतात. का? तर ते 4 वर्षांनी येते म्हणून 4ने भाग देतात. आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी हा महिना काय असतो? 29 दिवसाचा असतो. हे पण तुम्हाला काय करावं लागेल? इथे लक्षात ठेवावं लागेल. तर लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? 366. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 5. वातावरणाच्या कोणत्या थरात ओझोन वायूचा थर आढळतो? बघा, वातावरणाचा असा कोणता थर आहे की त्याच्यामध्ये ओझोन वायूचा थर आढळतो? तर वातावरणाच्या स्थितांबर या स्तरामध्ये ओझोन वायूचा स्तर आढळतो. पर्याय क्रमांक सी, स्थितांबर. प्रश्न क्रमांक 6. पृथ्वीचा किती टक्के भाग जमिनीने शिलावरणाने व्यापलेला आहे? बघा, पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग आहे जो जमिनीने म्हणजे शिलावरणाने व्यापलेला आहे? तर तो एकूण 29% आहे. पर्याय क्रमांक सी, 29%. प्रश्न क्रमांक 7. अन्य साखळीतील प्राथमिक ऊर्जेचा स्रोत कोणता असतो? बघा, जी अन्य साखळी असते त्या अन्य साखळीमध्ये प्राथमिक ऊर्जेचा कोणता स्रोत पहिला असतो? तर त्याच्यात पहिला स्रोत कोणता असतो? जो की सूर्य. सूर्यापासून सर्वांना काय भेटतो? प्रकाश भेटतो. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 8. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रक्रिया महत्त्वाची आहे? बघा, आपल्याला जर पर्यावरणाचं संतुलन राखायचं असलं तर कोणती प्रक्रिया महत्त्वाची आहे? तर जे जलचक्र आहे ते व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक ए, जलचक्र. प्रश्न क्रमांक 9. कुटुंबात निर्णय घेताना सर्वांच्या मताचा विचार करणे म्हणजे कोणत्या मूल्याचे पालन करणे होय? बघा, कुटुंबामध्ये निर्णय घेताना सर्वांच्या मताचा विचार करणे म्हणजे कोणत्या मूल्याचे पालन करणे होय? तर त्याला काय म्हणत असतात? लोकशाही सहभाग. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 10. समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कशाची आवश्यकता असते? बघा, समाजात जर आपल्याला शांतता आणि सुव्यवस्था चांगल्या प्रकारची जर व्यवस्था ठेवायची असेल तर कशाची अवस्था असते? तर योग्य प्रकारे नियम तयार करावे लागतात, त्याप्रमाणे वागणे आणि योग्य कायदे करावे लागतात, तर समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राहत असती. पर्याय क्रमांक बी, नियम व
कायदे. प्रश्न क्रमांक 11, तंटामुक्त गाव योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? बघा, तंटामुक्त गाव योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर तंटामुक्त गाव म्हणजे काय, की ज्या गावामध्ये आपापसामध्ये कोणत्याही प्रकारचे वादिवाद, तंटे, भांडणं न होणं याला तंटामुक्त गाव असे म्हणतात. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, की गावातील वाद गावातच समोच्चाराने म्हणजे आपापसामध्ये चर्चा करून सगळ्यांनी मिळून मिसळून ते सोडवणे हे काय असतं, आवश्यक असतं. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 12, नकाशात उंची दर्शवण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर केला जातो? बघा, नकाशामध्ये जेव्हा आपण उंची दर्शवतो तर त्या ठिकाणी आपण कोणत्या रंगाचा वापर करतात? तर निश्चितच तपकिरी रंगाचा वापर करतात. पर्याय क्रमांक सी, तपकिरी. प्रश्न क्रमांक 13, नकाशात सांकेतिक चिन्ह कशासाठी वापरली जातात? बघा, नकाशात जे सांकेतिक चिन्ह आहेत ती कशासाठी वापरली जातात? तर ती भौगोलिक घटक स्पष्टपणे दाखवण्यासाठी. पर्याय क्रमांक सी, भौगोलिक घटक स्पष्टपणे दाखवण्यासाठी. प्रश्न क्रमांक 14, भारताच्या दक्षिण दिशेला कोणता महासागर आहे? बघा, भारताची जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला कोणता महासागर आहे? तर भारताच्या दक्षिण दिशेला हिंदी महासागर आहे. पर्याय क्रमांक सी, हिंदी महासागर. प्रश्न क्रमांक 15, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे सर्वात मोठे राज्य कोणते? बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे सर्वात मोठे राज्य कोणते? हा प्रश्न एका नाही बऱ्याच परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर ते राजस्थान आहे. ऑप्शन क्रमांक सी, राजस्थान. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? बघा, ज्या विविध नद्या आहेत, कोणत्या पूर्व वाहिनी आहेत, कोणत्या दक्षिण वाहिनी आहेत, कोणत्या उत्तर वाहिनी आहेत, तर कोणती नदी ही पश्चिम वाहिनी आहे असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी आहे. पर्याय क्रमांक बी, नर्मदा. प्रश्न क्रमांक 17, सर्वात जास्त प्रदेशात घराची छपरे कशी असतात? सर्वात जास्त बघा प्रदेश असतो पावसाचा, त्या ठिकाणी घराची छपरी कशी असतात? तर ती कशी असतात? उतरती असतात. पर्याय क्रमांक सी, उतरती. प्रश्न क्रमांक 18, हरित क्रांतीचे जनक म्हणून भारतात कोणाचे नाव घेतले जाते? बघा, भारतात हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखल्या जाते किंवा हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाचे नाव घेतले जाते? तर डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 19, पिकांना पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत पाण्याची सर्वात जास्त बचत होते? बघा, पिकांना जेव्हा आपण पाणी देतो तर त्याच्या कोणत्या पद्धतीमध्ये पाण्याची सर्वात जास्त बचत होते? तर जे ठिबक सिंचन असतं त्या ठिबक सिंचनमधून काय होते? पाण्याची बचत होते. पर्याय क्रमांक सी, ठिबक सिंचन. प्रश्न क्रमांक 20, अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यातील कोणता घटक काढून टाकणे आवश्यक असते? बघा, जर आपल्याला अन्न दीर्घकाळ टिकवायचं असेल तर ते आधी काय करावं लागतं? ते कोरडं करावं लागतं. कोरडे पदार्थ जास्त दिवस टिकतात परंतु ओले पदार्थ जास्त दिवस टिकत नाहीत. तर अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यातील कोणता घटक आपल्याला काढणे आवश्यक असते? तर त्यातील ओलावा म्हणजेच पाणी काढणे आवश्यक असते. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणता घटक वातावरणातील बदलासाठी प्रामुख्याने कारणीभूत आहे? बघा, खालीलपैकी कोणता असा घटक आहे की वातावरणातील बदलासाठी प्रामुख्याने कारणीभूत आहे? तर तो कोणता आहे? तपांबर. पर्याय क्रमांक ए, तपांबर. प्रश्न क्रमांक 22, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? बघा, सूर्यमालेत सर्वात मोठा ग्रह कोणता? तर जो गुरु ग्रह आहे तो सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. पर्याय क्रमांक सी. आणि जर तुम्हाला विचारलं की सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर तो बुध आहे. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? तर तो शुक्र आहे. हे पण लक्षात ठेवा. सूर्यमालेतून कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाते? तर ते मंगळ ग्रहाला ओळखल्या जाते. तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? गुरुग्रह आहे. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 23, पृथ्वीच्या उत्तर दक्षिण
गोलार्ध असे 2 भाग करणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? बघा, पृथ्वीचे जे उत्तर व दक्षिण गोलार्ध असे 2 भाग होतात, त्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? हा बी प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे बघा. तर त्याला काय म्हणतात? विषुववृत्त असे म्हणतात. पर्याय क्रमांक सी, विषुववृत्त. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणता बटुग्रह आहे? बघा, खालीलपैकी कोणता ग्रह हा बटुग्रह आहे? तर जो प्लॅटो ग्रह आहे त्याला बटुग्रह म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक बी, प्लॅटो. प्रश्न क्रमांक 25, मानवनिर्मित प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम कोणत्या आवरणावर होतो? बघा, मानवनिर्मित जे प्रदूषण असतं त्याचा सर्वात जास्त परिणाम कोणत्या आवरणावर होतो? तर जीवावरण, वातावरण आणि शिलावरण या 3ही आवरणावर मानवनिर्मित प्रदूषणाचा परिणाम होत असतो. पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 26, नकाशात प्रमाण का दिले जाते? बघा, नकाशात जे प्रमाण असतं ते का दिले जातं, त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण हे आहे की कागदावरील अंतर आणि जमिनीवरील अंतर यांचा संबंध जोडण्यासाठी नकाशामध्ये प्रमाण दिले जाते. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 27, अन्न साखळीतील नाकतोडा हा कोणत्या प्रकारचा सजीव आहे? बघा, अन्न साखळीमध्ये विविध घटक समाविष्ट होतात. त्यामध्ये जो नाकतोडा असतो हा कोणत्या प्रकारचा सजीव आहे? तर तो भक्षक सजीव आहे. पर्याय क्रमांक बी, भक्षक. प्रश्न क्रमांक 28, सार्वजनिक सुविधाचा लाभ घेताना आपली प्राथमिक जबाबदारी काय आहे? बघा, सार्वजनिक ज्या सुविधा आहेत त्याचा आपण लाभ घेतो, त्याच्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागत नाहीत, तर त्याच्यासाठी आपली कोणती जबाबदारी आहे प्राथमिक? तर त्याचे नुकसान होणार नाही याची आपण काय घेतली पाहिजे? काळजी घेतली पाहिजे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 29, जमिनीचा कस सुधारण्यासाठी कोणत्या खताचा वापर करणे आवश्यक पर्यावरणास पूरक आहे? बघा, जमिनीची जी कस आहे ती जर आपल्याला सुधारायची असेल तर आपण कोणत्या खताचा वापर केला पाहिजे? तर सेंद्रिय खत, कंपोस्ट खताचा काय केला पाहिजे? वापर केला पाहिजे. प्रश्न क्रमांक 30, शाळेत सर्वांना एकत्र शिक्षण मिळणे हे कोणत्या मूल्याचे प्रतीक आहे? बघा, शाळेत सर्वांना एकत्र शिक्षण मिळणे हे कोणत्या मूल्याचे प्रतीक आहे? तर ते समानता या मूल्याचे प्रतीक आहे. पर्याय क्रमांक बी, समानता. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी संध्या खेत्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.